बातमी आहे ती कोकणातल्या पावसाची। रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर अद्यापही कायम दिसतोय। कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे। रायगडमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। जुना पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। रायगडमधून ही पावसाची अपडेट। कुंडलिका नदी ही दुथडी भरून वाहू लागलेली आहे। रायगडमध्ये आजही मुसळधार पाऊस दिसतोय। नक्कीच मी आज रायगडच्या रोहा कुंडलिका नदी तीरावर उभा आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता कुंडलिका नदी ही दुधी भरून वाहत आहे। आपण कशा पद्धतीने आपण पाहू शकता, परंतु ही नदी जरी दुथडी भरून वाहत असली तरी ही नदीला कोणत्याही प्रकारची धोक्याची पातळी सध्या तरी नाही आहे। परंतु दक्षता म्हणून रोहा पोलीस स्टेशनकडून व रोहा नगर परिषदेकडून सदरचा पूल हा जो जुना पूल आहे तो वाहतुकीसाठी रद्द करण्यात आलेला आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर जरी ही नदी जी कुंडलिका नदी यापूर्वी वारंवार भरायची, परंतु आता या नदीतील गाळ उपसल्यामुळं परिसर प्रवाह मोठा गेल्यामुळं त्याचबरोबर कुंडलिका नदी लगत असलेली खाडी त्यामुळे हा पाणी जो आहे तो तितक्याच प्रमाणात तो निसर्ग होत असल्याकारणाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पाण्याचा धोका किंवा कोणत्याही प्रकारची पूर सदृश्य परिस्थिती उद्भवलेली पाहताना दिसत नाही। पुढील न्यूज सागर जैन, रायगड, रोहा। रायगड नंतर आता बातमी रत्नागिरीतल्या पावसाची। रत्नागिरी जिल्ह्यामधील अनेक भागांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे। खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदी धोक्याच्या पातळीवरती आहे। संगमेश्वर, लांजा, राजापूर या तालुक्यांना पावसानं झोडपून काढले। मंडणगड आणि दापोली तालुक्यामध्ये सुद्धा सध्या जोरदार पाऊस बरसतो आहे। रत्नागिरीमधली पावसाची ही स्थिती, पावसाची दृश्य आपण बघतोय। संगमेश्वर, लांजा, राजापूर या तालुक्यांना पावसानं झोडपून काढलेलं आहे। मंडणगड आणि दापोली या तालुक्यांमध्ये सुद्धा रत्नागिरीतल्या जोरदार पाऊस पडतो। आणि रत्नागिरीमधल्या या पावसाची ताजी अपडेट्स घेऊयात। प्रतिनिधी राजन चव्हाण सध्या रत्नागिरीमधनं आपल्या सोबत आहेत। राजन, सातत्यानं रत्नागिरीमध्ये जोरदार पाऊस पडतोय, आज सुद्धा मुसळधार पाऊस। काय अपडेट्स आहेत? कोणकोणत्या भागांना सर्वाधिक पाऊस या ठिकाणी पडताना दिसतोय? गुरुप्रसाद, नक्कीच रात्रीपासूनच पाहायला गेलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। आज सकाळपासून देखील पावसाने आपला जोर वाढवलेला दिसतोय। रत्नागिरीमध्ये जर पाहिलं तर जगबुडी नदी आता धोक्या पातळीच्या वर प्रवाहित होताना दिसते। त्या पद्धतीने राजापूरमधील कोदवली नदी सुद्धा आता इशारा पातळीच्या वर धावताना दिसते। लांजा तालुक्यातील काजळी नदी ही सुद्धा आता पात्राच्या बाहेर प्रवाहित होताना दिसते। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर कोकणामध्ये आता पावसाचा जोर वाढताना दिसतोय। एकंदरीतच लांजा असेल, राजापूर, संगमेश्वर या पट्ट्यामध्ये देखील पावसाने जोरदारपणे झोडपून काढलेला आहे। जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये आता लावणी कामे ही 90% पूर्ण झालेली आहेत। उर्वरित लावणी कामांना देखील आता वेग वाढलेला आहे। उद्या सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे पर्यटकांची पावले हे कोकणाकडे वळतात आणि त्या दृष्टिकोनातून प्रशासनाने देखील आता धबधब्यांवर जाण्यासाठी देखील बंदी केलेली आहे। त्यामुळे किनारी लगतच्या भागांमध्ये आता जोरदार वारे वाहू लागलेले आहेत। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे, त्यामुळे प्रशासनाने देखील आता किनारी क्षेत्रामध्ये जाऊ नये असे नागरिकांना आवाहन केलेले आहे। गुरु, अर्थात धन्यवाद राजन या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी। पुढे जाऊयात आणि आता बातमी तळ कोकणामधल्या पावसाची। सिंधुदुर्गामध्ये सलग चौथ्या दिवशी सुद्धा संततधार पाऊस सुरू आहे। मालवण, कणकवली आणि वैभववाडीमध्ये जोरदार पाऊस पडतो आहे। अनेक सखल भागांमध्ये यामुळे पाणी साचलेलं आहे। वाहतुकीवरती परिणाम दिसतोय। सिंधुदुर्गमध्ये गेली 4 दिवस सतत पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे काही ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। मालवण, कणकवली या सगळ्या भागांमध्ये सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे सखल भागामधील पाणी साचलं होतं, त्यामुळे वाहतूक या ठिकाणची विस्कळीत झालेली पाहायला मिळाली। कणकवलीमधली दृश्य आपण बघतोय। सिंधुदुर्गातल्या अनेक भागांमध्ये पाऊस। सिंधुदुर्गामध्ये गेली 4 दिवस संततधार पाऊस सुरू आहे। काल तर ह्या पावसाने जोर घेतला होता। सिंधुदुर्ग प्रशासनाने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी सावंतवाडी असेल, कुडाळ असेल, कणकवली, वैभववाडी, त्यात मालवण ह्या सर्वच ठिकाणी या सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस पडत आहे। काल करूळ घाट गगनबावडा घाटामध्ये मोठी दरड कोसळली आहे। रस्ता वाहतुकीस पहिल्यापासूनच बंद होता, पण मोठी दरड कोसळल्यामुळे अजून हा रस्ता चे काम हे वाढणार आहे, करण्यासाठी वाढणार आहे। तशाच पद्धतीने मालवणमध्ये देखील जे काही घरांची भिंती कोसळल्या तिथे 2.5 ते 3 लाखाचं नुकसान तिथे ग्रामस्थांना झालेलं आहे। आणि त्यामुळे एक असल्यमध्ये जे कणकवली तालुक्यातील असल्यमध्ये एक वयस्कर गृहस्थ होते, हे पावसाच्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। तशाच पद्धतीने सध्या नद्यांची पातळी देखील वाढलेली आहे। आपण कणकवलीतील ही जाणवली नदी आहे, या नदीच्या किनारी आहोत आणि नदीचे पाण्याचे पात्र देखील वाढले आहे। पाऊस थोडासा उसंती घेतली तरी सध्या पाऊस गेली 2 दिवस सुरू आहे आणि काल बघितलं तर आचरा रस्ता हा 3 ते
4 तास बंद होता. सकाळी पाणी आल्यामुळे 3 ते 4 तास बंद होता. अशाच पद्धतीने जर पाऊस सुरू राहिला तर कुठे ना कुठे जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. तशाच पद्धतीने पूर परिस्थिती निर्माण सिंधुदुर्गात होऊ शकते. सिंधुदुर्ग प्रशासनाने हे अलर्ट झालेलं आहे. NDRFची पथक तैनात करण्यात आलेले आहे. जी नदी आहेत, धोक्याची नद्यांची पातळी आहे ती गाठण्याची शक्यता आहे आणि आता सध्या ह्या नद्या ह्या तुडुंब भरून वाहताना आपल्याला दिसत आहेत. सिंधुदुर्गसाठी उमेश बुचडे, पुढारी न्यूज, कणकवली.